नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नुकतंच परिपत्रक आलेलं आहे. परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे मित्रांनो, परिपत्रक आलेलं आहे. परिपत्रक आजच्याच तारखेचं आहे, म्हणजे 23 डिसेंबरला आजच थोड्या वेळापूर्वी आलेलं आहे मित्रांनो. तर मी लगेच तुम्हाला सांगत आहे. तर यामध्ये काय सांगितले, वैयक्तिक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्याबाबत ज्यांचं वय एक्सपायर झालेले आहेत परीक्षेसाठी, त्यांचं वय त्यांना वाढवून देण्यासाठी एक संधी त्यांना देण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यासाठी हे शुद्धीपत्रक आहे. शुद्धीपत्रकामध्ये काय काय सांगितलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे. दोन्ही परीक्षेसाठी आहे, गट ब आणि गट क साठी पण दोन्ही परीक्षेसाठी आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये काय सांगितले, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता राज्य शासकीय सेवेतील पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार उमेदवाराकडून संदर्भाधीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर संदर्भीय दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादा 1 वर्ष इतकी शिथिल देण्याबाबत एक वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच मित्रांनो पाहू शकता तुम्ही, कमाल वयोमर्यादा किती आहे, 1 वर्ष इतकी शिथिल करण्यात आलेली आहे. 1 वर्षाची देण्यात आलेली आहे. काही जण म्हणत होते 2 वर्ष, पण 1 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला त्याच्यानंतर त्यामध्ये कशा पद्धतीनं वय तुमचं होते का नाही, तुम्ही पात्रता होऊ शकता का नाही, हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे आधी वाचून घेऊ, नंतर पुढे पाहू ना. 1 वर्ष शिथिलता झालं आहे, वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. तर 2मध्ये काय सांगितलं आहे, याच्यामध्ये 2 आहे तो, प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्गाच्या जाहिराती अनुसार विहित कमाल वयोमर्यादा 1 वर्षाची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. कुठलं, महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. गट क आणि गट ब साठी दिले ते आहे मित्रांनो. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर यामध्ये उपरोक्त जाहिरातीच्या अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कुठली, कशा पद्धतीने तर पाहिजे, अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 14 म्हणजे 2 वाजता, दिनांक 6 जानेवारी 2025 रात्री 12 वाजेपर्यंत, 6 जानेवारी 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 26 तारखेपासून फॉर्म सुरू होतील. दुपारी 14 म्हणजे 2 वाजता पासून सुरू होणार आहे. म्हणजे 26 फेब्रुवारी, अजून 3 दिवस आहेत. आज 23 तारीख आहे, बरोबर आहे. तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी विहित अंतिम दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी. ऑनलाईन भरणा पण करायचा असेल तर 6 जानेवारीच तारीख आहे. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचे अंतिम दिनांक 8 जानेवारी. जर चलनाद्वारे भरायचं असेल तर 8 जानेवारी आहे. आणि त्यामध्ये अजून काय, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 9 जानेवारी बँकेच्या कार्यालयीन वेळेत. चलनाची प्रत काढायची असेल तर 8 जानेवारी आहे, आणि तो शुल्क जाऊन बँकेमध्ये भरायचा असेल तर 9 तारीख आहे. आणि प्रसिद्ध शुद्धीपत्रकात अनुसरून महाराष्ट्र गट ब आणि गट क याच्यामध्ये काय सांगितलं आहे की संयुक्त पूर्व परीक्षा करता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. म्हणजेच आता जर नव्याने जे अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बाकीचे सेंटर, त्यांचे होम सेंटर त्यांना भेटणार आहेत का, तर नाही. त्यांना कोणतं दिलेलं आहे, अमरावती दिलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि नवी मुंबई, पुणे दिलेलं आहे मित्रांनो. यापैकीच सेंटर तुम्हाला निवडता येणार आहे. जे तुमच्या जवळचं आहे ते तुम्ही निवडू शकता, तुम्हाला होम टाऊन भेटणार नाही.
हां, तुम्ही तिथले असाल प्रॉपर तर ते ठीक आहे. पण तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्याचे असाल, उदाहरणार्थ कोणी लातूरचा असेल, कोणी नांदेडचा असेल, त्यांनी संभाजीनगर घ्यायला काही हरकत नाही. आणि काही पुण्यातले असतील तर पुण्यातच घेतलं तरी चालतं, त्यांचं काही नाही. बरोबर आहे. तर नंतर काय आहे, उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा घालण्याचे विधी दिनांक केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांनाच अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो कसं, ज्यांचं वय बसत नव्हतं त्या जाहिरातीमध्ये त्यांनाच फक्त वाढवून देण्यात आलेले, बाकीच्यांना नाही. नव्यानं अर्ज दुसरे व्यक्ती सादर करू शकत नाही. ज्यांचं वय पात्रता आहे तेच करू शकतात. तसेच पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागणारा कालावधी नजीकच्या काळातील परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित व इतर परीक्षेचा कार्यक्रम इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्वपरीक्षा सुधारित दिनांक खालीलप्रमाणे राहील. तर कोणता, तर मित्रांनो पाहू शकता इथे संयुक्त गट ब जी आहे म्हणजे ग्रुप बीची परीक्षा आहे ती कधी आहे, 2 फेब्रुवारी 2025ला आहे. आणि गट क ची जी आहे ती 4 मे 2025ला आहे. म्हणजे जी जानेवारीमध्ये होणार होती ती फेब्रुवारीमध्ये गेली आणि जी मार्चमध्ये होणार होती ती मेमध्ये गेली. नाही, सॉरी, हे कसं आहे, ही जी होणार होती गट ब ची होती ती गट ब ची होती ती जानेवारीमध्ये होती आणि गट क ची जी होती ती मार्चमध्ये होती. बरोबर आहे. मार्चची मेमध्ये गेली. तर संबंधित मूळ जाहिरातील अटी व शर्तीत कोणतेही बदल नाही. जशी होती जाहिरात तसंच सांगितलेलं आहे. ठिकाण नवी मुंबई आहे आणि उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता. तर मित्रांनो याच्यामध्ये फक्त महत्त्वाचा एक पॉईंट म्हणजे कुठला आहे की त्यांनी काय सांगितलं, उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीची वयमर्यादा करण्याच्या विधी दिनांकाच्या केवळ वय अधिक म्हणजे जास्त, ज्यांचं वय जास्त झालं होतं त्या ठरणाऱ्या पात्र उमेदवारांनाच अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागणारा कालावधी नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला मी सांगतो वय कसं हे करायचं ते यांनी 1 वर्षाचे दिलेलं आहे. बरोबर आहे. तर थांबा 1 मिनिट. तर मित्रांनो वयोमर्यादेचं जे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे, तुमच्याकडे जाहिरात असेल तर तुम्ही पाहू शकता. जे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे ते इथं मी तुम्हाला स्क्रीनशॉट तेवढी दाखवत आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता जो वयोमर्यादेचा गणण्याचा जो दिनांक किती दिलेला आहे जाहिरातीमध्ये, 1 फेब्रुवारी 2025 दिलेला आहे. मग यामधून तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुमची आत्ताचं जे वय आहे ते त्यामधून मायनस केल्याच्या नंतर परत त्यामध्ये 1 वर्ष ॲड करायचं आहे. म्हणजे जे तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या तारखेमधून हे करायचे वजा, 1 फेब्रुवारी 2025मधून तुमची जन्मतारीख वजा करायची आहे आणि त्यामध्ये परत 1 वर्ष ॲड करायचं आहे. कारण इथं 1 वर्षाची शिथिलता दिलेली आहे आपल्याला. बरोबर आहे. 1 वर्षाची दिलेली असल्यामुळं 1 वर्ष त्याच्यात ॲड करायचं आहे. तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख 1 फेब्रुवारी 2025मधून मायनस करायची आहे. मायनस केल्याच्या नंतर तुम्हाला जे वय येईल त्या वयामध्ये 1 वर्ष अजून प्लस करायचं आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. थँक्यू. आवडलं तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.